न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। जिल्ह्यात सगळ्यात मोठा निधी या विटे शहराचं बस स्टँड दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन बांधण्यासाठी आपल्याला मिळालं होतं आणि या माझ्या मतदारसंघातल्या तिन्ही बस स्टँडचं काम फक्त विटा असं नाही, माझं प्लॅनिंग करून काम असतं। एका ठिकाणी केली तरी आज तुम्हाला खात्री झाली की नाही ह्याच्यासारखं काम नाही, पण तुम्ही माझं मत आहे तुम्ही आम्ही जो DPR तयार केला होता मी तुम्हाला सहज फिरताना दाखवलं, कॉलमची साईज बघा। प्लॅन असा आहे अजून 10 वर्षानंतर तरी कुठल्या एखाद्या आमदाराला वाटलं मी असतो तर आनंदच आहे, पण समजा आणि कोण असलं त्याला वाटलं की इथं डेव्हलप व्हावं तरी सुद्धा त्याची प्रयोजन स्वतः आतापर्यंत इतकं सुंदर काम करायचं आपण। सांगली जिल्ह्यातील विटा बस स्थानकाच्या विकासाला आता मोठी गती मिळाली आहे। आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून बस स्थानकाच्या दुसऱ्या मजल्याच्या उभारणीसाठी 10 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे। त्याचबरोबर आज विटा बस स्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राजमाता जिजाऊ नवीन बस सेवेचा लोकार्पण सोहळाही उत्साहात पार पडला। विटा ST आगाराच्या आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू असून यापूर्वी मंजूर झालेल्या सुमारे 15 कोटी रुपयांच्या निधीनंतर आता दुसऱ्या मजल्यासाठी आणखी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता। त्यामुळे बस स्थानकाचे बांधकाम अधिक वेगाने पूर्ण होत आहे। नवीन बस स्थानकातच प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षालय, आधुनिक स्वच्छतागृहे, वाहनतळ, डिजिटल माहिती फलक, उपाहारगृह तसेच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ प्रवासाची सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे। दरम्यान आज विटा बस स्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राजमाता जिजाऊ नवीन बस सेवेचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या उपक्रमाअंतर्गत 5 नवीन बस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या। यावेळी आमदार सुहास बाबर यांनी बस स्थानकाची पाहणी करून प्रवाशांच्या सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षिततेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। सगळ्या बसेसचं उद्घाटन झाल्यानंतर आपण जे विटा शहराचं नवीन बस स्टँड बांधायला लागलं आपण त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी सगळे एकत्र आलो आणि मला असं वाटतं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं बस स्टँड हे आपल्या विटा शहराचं व्हावं यासाठी गेले 2 वर्ष आपण प्रयत्न करत होतो। आपण नागरिकांना माझा तुम्हाला शब्द आहे की जिल्ह्यामध्ये कुठं नसेल असं बस स्टँड आपल्या विट्याचं असेल। या 6 महिन्यामध्ये तुमच्या आम्ही सगळ्यात आपल्याला आता या महिनाखेरीस 9 प्लॅटफॉर्म आपण देतो आहे। तर मी तुम्हाला हा थोडासा प्लॅन समजून सांगायचा प्रयत्न करतो। जे कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत। पूर्वी तशी जागा सुदैवानं आपल्या बस स्टँडला खूप चांगली आहे, पण जागा असताना सुद्धा थोडं प्लॅनिंग नव्हतं किंवा 14 प्लॅटफॉर्म होते दोन्ही बाजूला मिळून, म्हणजे या बाजूला आणि दक्षिण बाजूला आणि उत्तर बाजूला असे 14 प्लॅटफॉर्म होते। आता आपण एकाच बाजूला 17 प्लॅटफॉर्मचं आपलं बस स्टँड उभा करतो आहे। मला असं वाटतं की सफिशियंट आहे, पण कधी भविष्यात कधी लागलं तरी आपण त्या बाजूला नवीन प्लॅटफॉर्म करू शकतो। प्लॅटफॉर्म हे सगळं करत असताना काळजी अशी घेतली की ज्या पूर्वी चुका होत्या, सुरक्षेच्या दृष्टीनं काही गोष्टी करणं आवश्यक होतं, पार्किंगच्या दृष्टीनं काही करणं आवश्यक होतं, पिकअप अँड ड्रॉप जसं एअरपोर्टला सगळ्या सुविधा असतात। तुम्ही जर ज्यावेळेला प्रवेश कराल त्यावेळेला 3-4 महिन्यामध्ये पूर्ण होईल। प्रवेश केल्यानंतर रिक्षातून येणारे प्रवासी आहेत त्यांना उतरायची व्यवस्था सोडून लगेच रिक्षा बाहेर जाऊ शकते। परमनंट रिक्षा ज्या उभारतात त्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी रिक्षा स्टॉपवरून केलेली आहे। पार्किंगची व्यवस्था 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगची व्यवस्था आपण सेपरेट दिलेली आहे। त्याच्यानंतर पिकअप ड्रॉपला ज्या छोट्या गाड्या येतात कार सगळ्या त्यासुद्धा पिकअप ड्रॉपची व्यवस्था आपण या ठिकाणी दिलेली आहे। जवळपास 4 गाड्या 16 म्हणजे शेवटी ST उभारत असताना त्यांचे उत्पन्न, कारण ह्याचा मेंटेनन्सचा खर्च खूप मोठा आहे, त्याचं व्यवसाय म्हणून 16 गाडे प्रशस्त साईज देऊन 16x16ची साईज दिली आणि असे 16 गाड्या आपण याच्यामध्ये उभा केले। जे आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा असल्या पाहिजे। बचत गटांची व्यवस्था झाली पाहिजे, पूर्वी व्यवसाय करणाऱ्या लोकांची व्यवस्था झाली पाहिजे। हे उभा करत असताना इतकी काळजी घेतली आहे। पूर्वी महिलांसाठी जे व्यवस्था सगळ्या होत्या, म्हणजे फीडिंग रूम असेल किंवा हेल्थ कक्ष असेल, पोलिसांचं सेपरेट बसायची त्यांची व्यवस्था होती, हे सगळं
अपग्रेड त्याच्या प्लॅनमध्ये इन्क्लूड करून आपण हा सगळा प्लॅन बनवला. पहिल्या फ्लोअरवरती म्हणजे शक्यतो पहिल्या फ्लोअरमध्ये देत नाही, पण आपण पहिल्या फ्लोअरला एस टीचं उत्पन्न वाढवा म्हणून 2 मोठे हॉल दिले. बँकेनं आपण विनंती करू की तुम्ही इथं भाड्याने लोकांची व्यवस्था होईल आणि उत्पन्नाचं पण साधन एस टीला तयार आहे. इथं जो स्टाफ आपला आहे, समजा काही कंडक्टर आहे, काही ड्रायव्हर आहे, तर महिला आमच्या कंडक्टर आता हळूहळू यायला सुरुवात झाली. रात्री अपरात्री जर काय त्यांची राहायची व्यवस्था करायची असेल तर आपण गव्हर्नमेंटने इथं उभा केली, महिलांची सेपरेट केली, पुरुषांची सेपरेट केली. प्रवासी एखादे अपरात्री इथं आले तर त्यांचीसुद्धा व्यवस्था व्हावी या इथून आपण त्यांची व्यवस्था करण्याचा या प्लॅनमध्ये प्रयत्न केला आहे. पूर्वी डेपो मॅनेजर राहायची व्यवस्था दुसरीकडे होती, त्यामुळे थोडं कंट्रोलिंग कमी असायचं. किती ते सेपरेट येतं त्यांच्या घरात गेली. आता तसं नाही, आता त्यांचा फ्लॅट आपण इथेच वरती केला. ऑफिसेस काही आपण पहिल्या फ्लोअरला घेतली, जेणेकरून कंट्रोलिंग करत असताना एस टी स्टँडवरती सेफ राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत म्हणून आपण त्यांची व्यवस्था केली. जिल्ह्यातलं पहिलं बस स्टँड असेल की ते 100% कॉन्क्रिटीकरण. तुम्ही जर बघितलं तर स्टँडच्या बाहेरचा एरिया, स्टँडच्या सगळ्या आतला एरिया, अगदी वर्कशॉप्स आहेत आपण, म्हणजे ज्या दर 2 वर्षानंतर खड्डे पडले, घाण झाली, पाणी साठलं, चिखल झाला, तक्रार तुम्हाला परत कधी ऐकायला मिळू नये अशा म्हणजे अगदी आपण M40 कॉन्क्रीट वापरतो ते हायवेला वापरतात. तसं कॉन्क्रीट आपण जवळपास 1 फुटात कॉन्क्रीट वापरून आपण सगळं कॉन्क्रीट करतो. ते मेडिकल ट्रीटमेंटची व्यवस्था झाली पाहिजे. अशा सगळ्या म्हणजे माझी तुम्हाला विनंती थोडा त्रास झाला अजून 1-2 महिने. या महिन्याखेरीस आपण 9 प्लॅटफॉर्म चालू करतो आहे आणि 2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये MIDC पुढे 2 महिन्यामध्ये आपण कॉन्क्रीट सगळं संपवतो. 2 महिन्यामध्ये आतले कॉन्क्रीट सगळं संपवून जायचं. इन आउट पूर्वी एकत्र होतं, आता म्हणजे आता एकत्र आहे. 5 मीटरचा 7 मीटरचा इन अँड आउटसाठी नियोजन केलं. आता आपण इनसाठी 9 मीटर आणि आउटसाठी 9 मीटर, म्हणजे आत प्रवेश करताना बाहेर जाताना ते कुठल्या गाडीला इजा होऊ नये, कुणाला माणसाने इजा होऊ नये, धक्का लागू नये, अपघात होऊ नये यासाठी आपण त्याची व्यवस्था करून ठेवतो. दत्त मंदिराचं त्याला इतका सुंदर प्लॅटफॉर्म केला आहे. मंदिरात जाणाऱ्या माणसाचा आणि बसचा दोघांनी एकमेकाचा अडथळा होऊ नये त्याचा प्लॅटफॉर्म आपण सेपरेट करतो. म्हणजे एअरपोर्टला ज्या सुविधा असतात तशा सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या एस टीच्या माध्यमातून, या बस स्टँडच्या माध्यमातून करतो. तुम्हाला माझा शब्द आहे की 6 महिन्यामध्ये तुम्हाला जिल्ह्यात नाही असं एस टी तुम्हाला बघायला मिळेल. विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन प्रवाशांसाठी ही नवीन बस सेवा अधिक सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय सुसज्ज बस स्थानकातील 17 प्लॅटफॉर्मपैकी काही प्लॅटफॉर्म लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विटा बस स्थानकाची सांगली जिल्ह्यातील आदर्श आणि आधुनिक बस स्थानक म्हणून ओळख निर्माण होईल असा विश्वास आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केला.